Hello friends, you are watching Mathematics channel number collage. या प्रश्नात fx हे रियल व्हॅल्यूड फंक्शन आहे आणि ते असं डिफाइन केलंय when x not equal to 0 आणि x बरोबर 0 असताना त्याची किंमत 2 दिली आहे. तर यावरून आपल्याला 4 ऑप्शन पैकी कोणता ऑप्शन ट्रू आहे ते शोधायचं आहे. सर्वप्रथम x 0 नसताना fx आहे हे फंक्शन, त्यामुळे आपण लिमिट घेऊया. लिमिट fx ॲज x टेंड्स टू 0 हे 2 येईल, कारण ही टर्म आणि ही टर्म निघून जातील. इक्वल्स होईल f0, कारण x 0 असताना f0 दिलाय 2. याचाच अर्थ f कंटिन्युअस आहे ॲट x इक्वल्स 0. आता डेरिव्हेटिव्ह ॲट x इक्वल्स 0 म्हणजेच f'0 बघूया. Limit as h tends to 0 fh minus f0 upon h हे होईल limit 2 minus 2h square minus h square sin 1 upon h minus 2, कारण f0 2 दिले, upon h as h tends to 0 equals limit as h tends to 0 2 ला 2 कॅन्सल होईल. या h ला याच्यातला प्रत्येकी एक h कॅन्सल होईल. minus 2h मायनस h साइन 1 अपॉन h हे लिमिट 0 होईल, कारण हा h 0 होईल आणि हा पण h 0 होईल. याचाच अर्थ आपल्याला मिळतंय f'0 इक्वल्स 0. याचाच अर्थ fx डिफरन्शिएबल आहे ॲट x इक्वल्स 0. दोन गोष्टी आपल्याला मिळाल्यात. एक म्हणजे f कंटिन्युअस आहे ॲट x इक्वल्स 0 आणि ते डिफरन्शिएबल पण आहे ॲट x इक्वल्स 0. आता या गोष्टीचा उपयोग पुढे करूया. आता राईट हँड डेरिव्हेटिव्ह काढूया. RHT इक्वल्स लिमिट ॲज h टेंड्स टू 0 पॉझिटिव्ह, म्हणजेच फॉर स्मॉल पॉझिटिव्ह व्हॅल्यूज ऑफ h मायनस h इंटू 2 प्लस साइन 1 अपॉन h हे निगेटिव्ह असेल फॉर स्मॉल पॉझिटिव्ह व्हॅल्यूज ऑफ h. तसेच राईट हँड डेरिव्हेटिव्ह RHT इक्वल्स लिमिट ॲज h टेंड्स टू 0 निगेटिव्ह, म्हणजेच फॉर स्मॉल निगेटिव्ह व्हॅल्यूज ऑफ h मायनस h इंटू 2 प्लस साइन 1 अपॉन h हे होईल पॉझिटिव्ह फॉर स्मॉल निगेटिव्ह व्हॅल्यूज ऑफ h. h निगेटिव्ह असताना हे पॉझिटिव्ह होईल. म्हणून यावरून x इक्वल्स 0 जिथं f0 2 आहे हा पॉइंट ऑफ लोकल मॅक्सिमा होईल ऑफ f, त्यामुळे हा डी ऑप्शन रॉंग होईल. आपल्याला लोकल मॅक्सिमा 2 हा x इक्वल्स 0 ला मिळाला आहे. हे ग्राफवर दाखवूया. आता 0 टू डेल्टा या इंटरवलमध्ये जिथं डेल्टा पॉझिटिव्ह आहे, राईट हँड डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह असल्यामुळं फंक्शन डिक्रीजिंग असणार आहे. त्याचा ग्राफ डाऊनवर्ड असेल, म्हणून आपण म्हणू शकतो ऑप्शन बी जिथं म्हटलंय f इज डिक्रीजिंग फंक्शन ऑन द इंटरवल 0 टू डेल्टा हे ट्रू आहे. या उलट मायनस डेल्टा टू डेल्टा या इंटरवलमध्ये जिथं डेल्टा पॉझिटिव्ह आहे हे लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह, माफ करा इथं एल हवा आहे, लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह असल्याने फंक्शन fx हे इन्क्रीजिंग असणार आहे. पण ऑप्शन सी मध्ये फंक्शन f हे इन्क्रीजिंग नाही असं म्हटलंय मायनस डेल्टा ते 0 या इंटरवलमध्ये. याचा ग्राफ खरं तर खालून वर इन्क्रीजिंग असेल, त्यामुळे ऑप्शन सी हा सुद्धा रॉंग असेल. ऑप्शन ए मध्ये म्हटलंय फंक्शन f इज नॉट डिफरन्शिएबल, पण आपण सुरुवातीलाच सिद्ध केलंय की f हे डिफरन्शिएबल आहे म्हणून, त्यामुळं हा ऑप्शन सुद्धा चुकीचा आहे. तेव्हा इथं ट्रू स्टेटमेंट फक्त बी आहे. Friends, if this video is of any help to you, please like, share and subscribe this channel. See you in the next video. Until then, keep watching Number Collage. Thank you.